महाराष्ट्रातल्या या आठवड्यातील घडामोडी जाणून घेऊया। मुंबईत भारतीय लघु उद्योग विकास बँक अर्थात सिडबीचा 37वा स्थापना दिन केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी त्यांनी निर्यात क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल निर्यातदारांना टेक्सप्रोसिल पुरस्कारांचं वितरण केलं। केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील पेयजल आणि जलसंपदा क्षेत्राचा आढावा घेतला। राज्याची दीर्घकालीन जलसुरक्षा आणि दुष्काळ निवारणासाठी केंद्र व राज्य सरकारच्या परस्पर पूरक धोरणांवर यावेळी चर्चा करण्यात आली। भारतीय क्रीडा प्राधिकरणाने मुंबईतील चेंबूर येथे फिट इंडिया संडे झोन सायकल कार्यक्रमाची 75वी आवृत्तीचं आयोजन केलं। यावेळी 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या भारतातील आयोजनाला प्रोत्साहन देण्यात आलं। महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय पथकाने मोठी कारवाई करत मुंबई विमानतळावर 2 वेगवेगळ्या कारवायांमध्ये 11 कोटी 25 लाख रुपये किमतीचे 2.25 किलोग्रॅम कोकेन जप्त केले असून या प्रकरणी 4घांना अटक केली आहे। IIM नागपूरच्या 10व्या दीक्षांत समारंभात 443 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली। संस्थेची पहिली एक्झिक्युटिव्ह PhD पदवी यावेळी प्रदान करण्यात आली। प्रारंभ 2026 अंतर्गत पुणे, ठाणे आणि कल्याण येथे प्राप्तिकर विभागाने व्यापक जनजागृती कार्यक्रम करत नवीन आयकर कायद्याची प्रमुख वैशिष्ट्ये आणि महत्त्वाच्या तरतुदींविषयी सविस्तर माहिती दिली। तर ही होती आपली PIB दिल्ली ते मुंबई मराठी न्यूज रील। यातील सर्व माहिती भारत सरकारच्या PIB पोर्टलवर उपलब्ध आहे। कमेंटमध्ये न्यूज लिहा आणि आम्ही त्याची लिंक तुम्हाला मेसेजमध्ये पाठवू। व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, PIB मुंबईला फॉलो करताय ना?